नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल IIT फार्मावरती। जसे की आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज या ठिकाणी डिस्कस करत होतो। तर आजचा जो सब्जेक्ट आहे तो आहे फार्मास्युटिकल केमिस्ट्री, जो की येणाऱ्या 30 तारखेला फार्मास्युटिकल केमिस्ट्री या सब्जेक्टचा पेपर होणार आहे। तर आपण त्या पेपरसाठी जे IIT क्वेश्चन आहे ते या ठिकाणी डिस्कस करणार आहे। वेळ न घालवता आपण त्या क्वेश्चनचे कोणकोणते क्वेश्चन आहे IIT कॅटेगरीमध्ये ते आपण डिस्कस करूया। फर्स्ट नंबर जो IIT क्वेश्चन आहे तो या ठिकाणी आहे, व्हॉट आर द अँटीमायक्रोबियल ड्रग्स क्लासिफाय देम, डिफाइन अँड गिव्ह टू एक्झाम्पल अँड देअर युजेस इच ऑफ फॉलोइंग ॲथलेटिक्स अँड अँटीमायक्रोबियल एजंट्स। तुम्हाला या ठिकाणी डेफिनेशन अँड क्लासिफिकेशन अँटीमायक्रोबियल ड्रग्सचं चांगल्या पद्धतीने रीड आउट करून जायचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्याची डेफिनेशन ॲज वेल ॲज क्लासिफिकेशन लिहिता येईल। क्लासिफिकेशन लिहिता आलं तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचे युजेस पण लिहिता येणार आहे, कारण डेफिनेशन मध्ये मेन्शन करणार आहे अँटीमायक्रोबियल ड्रग्स, आणि क्लासिफिकेशन पाठ केलं तुम्हाला एक्झाम्पल लिहिता येणार आहे, आणि क्लासिफिकेशन पाठ केलं तर युजेस सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येणार आहे। जो सेकंड नंबरचा IIT क्वेश्चन आहे तो आहे, डिफाइन अँड क्लासिफाय सिंथॅथोमायमेटिक एजंट, ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ नॅपॅझोलिन। या ठिकाणी तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे सिंथॅथोमायमेटिक ड्रगची, ॲज वेल ॲज सिंथॅथोमायमेटिक ड्रगचं क्लासिफिकेशन तुम्हाला लिहायचं आहे, आणि नॅपॅझोलिनचं स्ट्रक्चर तुम्हाला त्या क्वेश्चनच्या आन्सर मध्ये ड्रॉ करायचं आहे। थर्ड नंबरचा जो IIT क्वेश्चन आहे तो आहे, डिफाइन अँड क्लासिफाय अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट। अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट हा कॉमन प्रॉब्लेम्स आहेत, त्यामुळे त्या क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात। त्यामुळे डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन तुम्हाला अँटी हायपरटेन्सिव्ह एजंटचं चांगल्या पद्धतीने रीड आउट करून जायचं आहे। नेक्स्ट IIT क्वेश्चन आहे, डिफाइन अँड क्लासिफाय antibiotics, giving a suitable example of compound under each class, give the structure of amoxicillin। तुम्हाला अँटीबायोटिकची डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन चांगलं रीड आउट करून जायचं आहे, ॲज वेल ॲज एक्झाम्पल तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचे आहे, आणि लास्ट अमॉक्सिसिलिनचं स्ट्रक्चर तुम्हाला त्या क्वेश्चनच्या आन्सर मध्ये ड्रॉ करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे IIT कॅटेगरी मध्ये तो आहे, व्हॉट आर ॲड्रेनर्जिक ड्रग्स। ॲड्रेनर्जिक ड्रग काय आहे त्याचं क्लासिफिकेशन तुम्हाला लिहायचं आहे, आणि ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ प्रोप्रानोलॉल। ॲड्रेनर्जिक ड्रग काय आहे त्याचं क्लासिफिकेशन, एक्झाम्पल आणि प्रोप्रानोलॉलचं तुम्हाला स्ट्रक्चर त्या क्वेश्चनच्या आन्सर मध्ये ड्रॉ करायचं आहे। जो 6 नंबरचा IIT क्वेश्चन आहे तो आहे, डिफाइन अँटीबायोटिक्स, क्लासिफाय अँटीबायोटिक्स बेस्ड ऑन केमिकल स्ट्रक्चर। तुम्हाला या ठिकाणी अँटीबायोटिकचं डेफिनेशन लिहायची आहे, क्लासिफिकेशन सुद्धा तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे, पण बेस्ड ऑन द केमिकल स्ट्रक्चरच्या बेसिसवरती तुम्हाला त्या ठिकाणी क्लासिफिकेशन अँटीबायोटिकचं लिहायचं आहे। जो 7 नंबरचा IIT क्वेश्चन आहे तो आहे, ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ फ्युरोसेमाइड। तुम्हाला फ्युरोसेमाइडचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे, अँड राईट द केमिकल नेम अँड गिव्ह द इट्स युजेस। तुम्हाला त्या ठिकाणी फ्युरोसेमाइडचं स्ट्रक्चर ड्रॉ करून त्याचं आयुपॅक नेम त्या ठिकाणी लिहायचं आहे, आणि फ्युरोसेमाइडचे युजेस काय काय आहे तुम्हाला त्या ठिकाणी त्या क्वेश्चनच्या आन्सर मध्ये मेन्शन करायचं आहे। जो 8 नंबरचा IIT क्वेश्चन आहे तो आहे, ड्रॉ द केमिकल स्ट्रक्चर ऑफ डॅप्सोन, गिव्ह इट्स केमिकल नेम, युजेस, फॉर्म्युलेशन अँड स्टोरेज कंडिशन। तुम्हाला या ठिकाणी डॅप्सोनचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे, त्याचं केमिकल नेम या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे, युजेस तुम्हाला लिहायचे आहे, आणि ऍट द एंड तुम्हाला त्याची स्टोरेज कंडिशन सुद्धा मेन्शन करायची आहे क्वेश्चनच्या आन्सर मध्ये। नेक्स्ट IIT क्वेश्चन आहे तो आहे, डिफाइन द टर्म इम्प्युरिटी। इम्प्युरिटी काय आहे, डिस्कस एनी 4 सोर्सेस ऑफ इम्प्युरिटीज इन फार्मास्युटिकल्स। इम्प्युरिटीजची डेफिनेशन तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे, कोणकोणते 4 सोर्स आहे ज्याच्यामुळे इम्प्युरिटी होते, तर तुम्हाला ते एनी 4 सोर्स या क्वेश्चनच्या आन्सर मध्ये डिस्कस करायचे आहे। नेक्स्ट नंबर जो IIT क्वेश्चन आहे तो आहे, एक्सप्लेन रिएक्शन अँड प्रिन्सिपल इन्व्हॉल्व्ड इन लिमिट टेस्ट। तुम्हाला या ठिकाणी लिमिट टेस्टची प्रिन्सिपल अँड रिएक्शन मेन्शन करायची आहे फॉर आर्सेनिक साठी, कशासाठी, ऍसिड साठी, अँड नीट अँड लेबल डायग्राम ऑफ बुचनेट ॲपॅरेटस। तुम्हाला त्या ठिकाणी प्रिन्सिपल अँड रिएक्शन मेन्शन करायची आहे आर्सेनिकच्या लिमिट टेस्टची, आणि बुचनेट ॲपॅरेटसची नीट लेबल डायग्राम या ठिकाणी तुम्हाला ड्रॉ करायची आहे। नेक्स्ट IIT क्वेश्चन आहे, डिफाइन अ व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस, मेन्शन द टाइप्स ऑफ व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस, एक्सप्लेन द ऍसिड बेस्ड टायट्रेशन अँड गिव्ह टाइप्स ऑफ ऍसिड बेस्ड टायट्रेशन। तुम्हाला क्वेश्चनच्या आन्सर मध्ये व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिसची डेफिनेशन लिहायची आहे, व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिसचे टाइप या ठिकाणी मेन्शन करायचे आहे, ऍसिड बेस्ड टायट्रेशन काय आहे त्याला एक्सप्लेन करायचं आहे,
आणि ऍसिड बेस टायट्रेशनचे टाइप्स कोणकोणते आहेत ते तुम्हाला त्या क्वेश्चनचे आन्सर मध्ये डिस्कस करायचे आहे. नेक्स्ट IMP क्वेश्चन या ठिकाणी आहे तो आहे स्टेट व्हॉट आर हायप्नोटिक्स अँड सेडेटिव्ह अँड क्लासिफाय देम. सेडेटिव्ह हायप्नोटिक्स काय आहे त्याची डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे आणि सेडेटिव्ह हायप्नोटिक्सचं क्लासिफिकेशन तुम्हाला क्वेश्चनच्या आन्सर मध्ये मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट IMP कॅटेगरी मध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे डिफाइन गॅस्ट्रोइंटेस्टायनल एजंट क्लासिफाय विथ एक्झाम्पल. तुम्हाला गॅस्ट्रोइंटेस्टायनल एजंटचं क्लासिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी ड्रॉ करायचं आहे विथ एक्झाम्पल. नेक्स्ट IMP कॅटेगरी मध्ये क्वेश्चन आहे राईट युजेस ऑफ द फॉलोइंग ड्रग्स. तुम्हाला फॉलोइंग ड्रगचे युजेस लिहायचे आहे. ड्रग आहे कीटोकोनाझोल आणि क्लोरोक्विन या दोन ड्रगचे तुम्हाला युजेस या ठिकाणी या क्वेश्चनच्या आन्सर मध्ये मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट IMP क्वेश्चन आहे ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ क्लोरप्रोमॅझिन हायड्रोक्लोराइड. क्लोरप्रोमॅझिन हायड्रोक्लोराइड हा जो ड्रग आहे त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी ड्रॉ करायचं आहे. लास्ट IMP क्वेश्चन आहे ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ मेटफॉर्मिन राइट्स इट्स युजेस अँड इंग्लिश द ब्रँड नेम. तुम्हाला या ठिकाणी मेटफॉर्मिनचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे. त्याचे युजेस तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहे आणि मेटफॉर्मिनचं ब्रँड नेम तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर जवळजवळ आपण फार्मास्युटिकल केमिस्ट्री या सब्जेक्टचे 16 क्वेश्चन या ठिकाणी डिस्कस केलेले आहे. एवढेच क्वेश्चन जरी तुम्ही करून गेले तुम्ही त्या ठिकाणी चांगला स्कोर करू शकता, चांगल्या पद्धतीने पेपर राईट डाऊन करू शकता. एवढेच क्वेश्चन करायचे आहे. या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल IMP फार्मावरती क्वेश्चन विथ आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल. ती PDF तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. थँक्यू फॉर वॉचिंग.